हरिओम. कुडाळ उपासना केंद्र. माझं नाव विद्यावीरा घाडी. बापूंच्या अनुभवासाठी आले. तर 2017मध्ये मी एक गृहिणी आहे. 2017मध्ये मी पोषण आहार करते कन्याशाळामध्ये कुडाळ. तर तिथे आदल्या दिवशी आमच्या घरी पादुका पूजन झालेलं आणि दुसऱ्या दिवशी मी रोज कामावर जाते तशी कामावर जात होते. बापूंचा फोटो आमच्या सोफ्यावरती ठेवलेला आणि मी उदी लावायला विसरले म्हणून परत मी मागे आली तर तिथे बापूंना नमस्कार केला, उदी लावली आणि माझ्या कामाला गेली. मी तर शाळेत गेली. माझ्याबरोबर दुसरी एक माझी बरोबरची कामवाली आहे ती आणि मी दोघेजण. तिने कुकरला डाळ लावलेली आणि ती तांदूळ वेचत होती. तेवढ्यात कुकरची शिटी एक झाली आणि एकदम असं मोठ्याने स्फोट झाला. स्लॅबला वरती तो कुकर आपटला शेगडीवर आपटला आणि कुकर तुटला. शिजलेली डाळ पूर्ण कुकर फुटून शेगडी तुटून संपूर्ण गेली आणि शिजलेली डाळ सगळी संपूर्ण किचनभर ओट्या बिट्यावर सगळीकडे गेली. पण मी जिथे उभी होती ना तर तिथे माझ्या नखालासुद्धा एवढी डाळ पडली नाही किंवा लागलं नाही मला. मी एकदम अशी घाबरले आणि म्हटलं, अरे बापू आता मी संपले वाटतं असं म्हटलं आहे मी फक्त. तेवढ्यात समोरचे टीचर वगैरे आले. ते मला बोलले, तू ठीक आहेस ना? तर मला काय बोलायला सुचलत नाही. म्हटलं फक्त हरी. म्हटलं बापू बाबा काय हे वाचलं आहे म्हटलं तुमच्या आशीर्वादानं. मग मला नेलं किचनमध्ये, पुढे नेलं, ऑफिसामध्ये नेलं. तिकडे मला पाणी बिणी भरवलंच, चांगलं व्यवस्थित बसवलं तिथे आणि मला सांगितलं तू घाबरू नकोस. तेव्हा मी बाईंना म्हटलं माझ्या बापूंची कृपा माझ्यावर होती म्हणून मी आज तुमच्या एवढ्या संकटातून वाचले. नाही तर माझं काय भरवसा नव्हता, कारण चेहरा तर गेलेलाच होता पूर्ण. सगळीकडे डाळ उडली पण ती माझ्या नखाला किंवा माझ्या साडीला ते जरासुद्धा कुठे मला टच झालं नाही. एवढा मला बापूंचा अनुभव एक आला भरपूर. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.